देशासह राज्याचे कृषी मंत्री आज जुन्नरच्या दौऱ्यावर असतील। टोमॅटो मार्केटला दोन्ही कृषी मंत्री भेट देणार आहेत। पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी सुद्धा करणार का, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागले। नुकसानग्रस्त टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। राज्याला अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिलेला आहे आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। टोमॅटोचं हब असलेल्या टोमॅटो मार्केटला ते भेट सुद्धा देणार आहे। अवकाळी पावसामुळे टोमॅटोचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे या नुकसानग्रस्त शेताची पाहणी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना ते दिलासा देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर शेताच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी, पाहूयात। गेली काही दिवस उत्तर पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने शेत शिवाराचं प्रचंड नुकसान झालं आहे। मी सध्या नारायणगाव परिसरात आलेलो, आपण या ठिकाणी पाहू शकता टोमॅटोच्या बागाची काय अवस्था झालेली आहे। गेली आठवडाभर पडलेल्या मुसळधार पावसाचा टोमॅटोच्या बागेला मोठ्या प्रमाणात फटका बसला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांवर अक्षरशः टोमॅटोची बाग ही सोडून देण्याची वेळ आलेली आहे। लाखो रुपयांचा खर्च शेतकऱ्यांचा पाण्यात गेलेला आहे। आपण जर पाहिलं तर शेतात अक्षरशः टोमॅटोचा खच पडलेला आहे। शेतातच टोमॅटोचा लाल चिखल झालेली परिस्थिती सध्या टोमॅटोच्या शेतात पाहायला मिळते, त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। याच ठिकाणावरून आज देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे याच ठिकाणावरून एका कार्यक्रमाला जाणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी कृषी मंत्री शेतकऱ्यांना काय दिलासा देतात, काय झालेल्या या शेताची पाहणी करतात, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा सध्या कृषी मंत्र्यांच्या विधानाकडे लागलेले आहेत। नक्की शेतकऱ्यांना कृषी मंत्री काय आश्वासन देतात, नुकसान भरपाई देतात का, पंचनामे करतात का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, नारायणगाव, पुणे।